नमस्कार मित्रांनो, मी नुकताच दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे ह्या गावी गेलो होतो आणि तिथनं जात असताना स्मशानभूमीवरती मला एक वयोवृद्ध महिला अर्धनग्न अवस्थेत दिसली. ग्रामस्थांशी विचारपूस केल्यानंतर कळालं की मागील 4-5 दिवसांपासून ही महिला स्मशानभूमीच्या शेडखालीच राहते आहे आणि तात्काळ मदतीसाठी मी 112 नंबरवरती फोन केला. फोन केल्यानंतर कळालं की ह्या कोशिंबे गावाच्या जवळ वनी पोलीस स्टेशन आहे आणि कोशिंबे हे त्याच्याच हद्दीत येतं. तर मी 112 वरती कंप्लेंट केल्यानंतर लगेच मला वनी पोलीस स्टेशनवरनं फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही 112 नंबरला डायरेक्ट का कॉल केला, तुम्ही आमच्या लँडलाईनवर फोन करायला हवा होता. अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. मग त्यानंतर त्यांनी गावाकडे येण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की आम्ही त्या महिलेची काय मदत करू. तर माझं हेच उत्तर होतं की तुम्ही पोलीस आहात, तुम्ही प्रशासनाचे एक अधिकारी आहात, तुमच्याकडे कारभार आहे, तर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही अशा लोकांची कशा पद्धतीने मदत करू शकतात. मग 13 किलोमीटरवरती हे गाव आहे वनी पोलीस स्टेशन पासून आणि पुढच्या 1 तासानंतर पोलीस तिथे आले. तिथे येईपर्यंत ग्रामस्थांनी त्या महिलेला कपडे घातले, खाण्यासाठी दिलं, तिची विचारपूस केली आणि त्यानंतर ज्यावेळेस 1 तासाने पोलीस आले तर ते दोघंच जेंट्स कॉन्स्टेबल होते. ते त्यामध्ये कुठलीही महिला पोलीस कॉन्स्टेबल नव्हत्या. म्हणजे मी कॉलवरती सांगितलं होतं की इथे एक महिला अर्धनग्न अवस्थेत आहे, तरी सुद्धा 2 जेंट्स पोलीस तिथे येतात. आल्यानंतर ते पोलीस अरेरावी करतात. अरेरावीच्या भाषेमध्ये उद्धटपणे त्यांनी मला विचारलं की हे समाजकार्य तू करायला हवं, त्या महिलेला तू सुरक्षित जागी पोहोचवायला हवं आणि जे तू कॅमेरामध्ये किंवा फोनमध्ये जे काही रेकॉर्ड करतोय ते बंद कर. मला प्रश्न पडतो, पोलिसांना कॅमेराची एवढी भीती का वाटते? पोलिसांना विसर पडलाय का की ते जनतेचे सेवक आहेत, भक्षक नाही? तर मित्रांनो, तिथे माझ्यासोबत अरेरावी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं हे समाजकार्य तू करायला हवं, तू त्या महिलेला सुरक्षित जागी पोहोचवायला हवं. मित्रांनो, खरंच हे माझं काम आहे का पोलिसांचं काम आहे? पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला आपल्या खिशातनं जो पगार दिला जातो तो कशासाठी दिला जातो? समाजकार्य करणं हे खरंच लोकांचं काम आहे का पोलिसांचं काम आहे? तर मित्रांनो, मी ज्यावेळेस म्हटलं की ठीक आहे, मी ह्या महिलेला सुरक्षित जागी हलवतो, तुम्ही जसे आले त्याच पद्धतीने तुम्ही परत जा, आणि मी ज्यावेळेस कॅमेरा चालू कर असं म्हटलो त्यानंतर त्यांनी निमूटपणे त्या महिलेला गाडीमध्ये बसवलं आणि ते घेऊन गेले. आणि मित्रांनो, आनंदाची बातमी सांगायची तर 2 दिवसानंतर मला कळालं की त्या महिलेला सुरक्षित जागी त्यांनी पोहोचवलेलं आहे आणि याबद्दल मी वनी पोलीस स्टेशनचं, नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनचं, नाशिक ग्रामीण पोलिसांचं मी कौतुक करतो. त्यांना 100 पैकी 100 मार्क देतो. पण ही जी पोलिसांची अरेरावी आहे, दादागिरीची भाषा आहे, यामुळे सर्वसामान्य माणूस मदतीसाठी लवकर पुढे येत नाही. गावातून आम्ही तिला ड्रेस आणून तिला परिधान करून दिला आणि पोलिसांना सांगून का तुम्ही तिची व्यवस्था करा, कुठंतरी हॉस्पिटलला म्हणा, वृद्धाश्रमात म्हणा, तिची व्यवस्था करून द्या तुम्ही तुमच्या.